तर आज आम्ही बनवणार आहोत पाणीपुरी. ॲक्च्युली पाणीपुरी बनवायला आहे ना, माझी एक फ्रेंड आहे, ती गुजराती आहे आणि ती आहे ना खानावळ चालवते आणि मस्त मस्त जेवण बनवते. तर ती येणार आहे पाणीपुरी बनवायला. तर मी तुम्हाला दाखवते तिची रेसिपी. पाणीपुरी बनवण्यासाठी आता हे बघा, हे मी मार्केटमधून पाणीपुरीचं पॅकेट आणलेलं आहे आणि रगड्यासाठी हे सफेद वाटाणे बॉईल म्हणजे हे रात्री भिजवून घेतलेले आहेत. ते आता बॉईल करेन थोड्या वेळाने. आणि हे बघा, हे पाणीसाठी हे पुदिना आणि हे पाणीपुरी मसाला आणलेला आहे. गोड चटणीसाठी ही चिंच भिजवली आहे आणि हा खजूर आहे, गूळ आहे आणि फायनली सुकी पुरीसाठी ही शेव आणलेली आहे. तर आता ती थोड्या वेळाने येईल आणि बघूया तिची रेसिपी. ॲक्च्युली ती खूप छान जेवण बनवते. ती खानावळ चालवते ना, तर खानावळमधून तिचे खूप सारे कस्टमर आहेत तिकडे गोरेगावमध्ये. तर ती येणार आहे थोड्या वेळाने. ती आल्यानंतर मी तिची कशी पद्धत आहे पाणीपुरी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. ओके. आणि ही जिग्ना आलेली आहे. अच्छा. गोड चटणी बनवण्यासाठी आपण हे एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी मी भिजवलेली चिंच होती ती टाकते आणि हा खजूर आहे, खजूर टाकते आणि हा आहे गूळ. असं हे खजूर, चिंच आणि गूळ ह्याचं मिश्रण आहे ना, हे सगळं एकत्र आपण शिजवून घेणार आहोत आणि नंतर मग ते थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहोत. हे सगळं आता मी चिंच, गूळ आणि खजूर आता हे मी शिजवून घेते. हे शिजायला ठेवली आहे आता. खजूर, चिंच मस्त त्याला असं उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवते पूर्ण. आणि ही चिंचेची जी चिंच, गूळ आणि खजूर बॉईल केलेलं ना, ते पूर्ण थंड झाली आहे. ते आता वाटून घेऊया. आणि ही जिग्ना आता चटणी बनवते आहे पाणीपुरी. आणि ही बघा, ही चटणी झाली आहे, गोड चटणी. छान नाही का? आता ही चटणी आहे ना चाळवून घेते. तिला एकदम पेस्ट हवी आहे बारीक अशी. आणि हे बटाटे पण उकडून घेतले आहेत. लास्टला सुकी पुरी हवी आहे ना, त्याच्यासाठी हे वनिताला बटाटे साफ करायला ठेवले आम्ही. बिचारी आली आणि काम करते. जिग्ना ही छान असं ही खानावळ चालवते, त्याच्यामुळे तिचं आहे ना परफेक्ट आयटम आहेत ना, एकदम परफेक्ट असतात आणि आम्हाला आवडतात. म्हणून आम्ही आहे ना तिलाच सांगतो काही असेल ना की जिग्ना तू ये आणि बनव. आता ही जी हिने चटणी आहे ना, जी गोड चटणी आहे ती गाळून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडासा मीठ टाकते, थोडंसं टाकते. आता हे मिक्स करून घेते. ही रेडी झाली आहे मिठी चटणी, म्हणजे गोड चटणी. आता हिला बाजूला ठेवूया. आता आपण तिखट पाणी बनवूया. आता ही तिखट पाणी बनवते, त्याच्यासाठी हा पुदिना घेतला आहे. त्याच्यामध्ये हिने ॲड केली आहे कोथिंबीर आणि धुवून घेते. ऑलरेडी धुतलेली आहे एका पाण्यात, परत तिने धुवून घेतली आहे. 2 पाण्यात धुतलेला आहे पुदिना चांगला. आता ती त्याच्यामध्ये मिरची टाकते. हे इथे सगळं जमा केलं आहे. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर, पुदिना आणि ही टाकली तिने मिरची. आता ती मिक्सरमध्येच लिंबू आहे ना त्याला कापून टाकते, लिंबूचं पाणी टाकते त्याच्यात. आता हे पाणीपुरीचं पाणी बनवते. त्याच्यासाठी फ्रीजमधलं पाणी घेतले, थंड पाणी घेतलं आहे तिने. आता ही जी चटणी वाटली आहे ना ती गाळून घेते आहे कोपामध्ये. पाणीपुरीचं पाणी चालू आहे आणि हे एवढं तिने वेस्ट काढलं आहे. हे सगळं पुदिन्याचा चोथा आहे. आता ती टाकते त्याच्यामध्ये पाणीपुरी मसाला 1 पॅकेट. हा एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला आहे, याच्यामध्ये टेस्ट छान येते. आता टाकते जलजिरा 2 पॅकेट. हे मीठ आहे, मीठ ॲड करते ती. स्टीर करते, हलवून घेते. आणि हा रेडी झालेला आहे पाणीपुरीचा पाणी.
मस्त. आता हा रगडा बॉईल करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ती टाकते आहे बटाटा. दोन बटाटे बॉईल केलेत ते ऍड करते रगड्यामध्ये आणि गॅस लावलाय खालून. त्याच्यामध्ये ती ऍड करते ही लाल मिरची पावडर, हळद, आणि मीठ ऍड केलं आता त्याच्यामध्ये. ह्या बॉईल रगड्यामध्ये बटाटा, हळद, मीठ, मसाला म्हणजे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तिने पाणी टाकलंय आणि आता हे सगळं मिक्स करून घेते. ही आहे तिची रगडा स्टाईल. ये रगड़ा रेडी हुआ, रेडी झाला आहे. नंतर गोड चटणी टाकलेली आहे ती पण खजूरची. आणि नंतर तिखट पाणी. तिखट कमीच टाकते, मला तिखट नाही आवडत जास्त. मग लास्टला कांदा आणि मग नंतर खावा बांधा पाणीपुरी. एक नंबर, यम्मी यम्मी. आणि ही फायनली जिग्नाने बनवली. ही जिग्ना आहे आणि हिने बनवलेली ही फायनली पाणीपुरी अतिशय अशी सुंदर झालेली आहे. आम्ही टेस्ट पण करून बघितली आहे. तर बघा आता कशी वाटते. छान वाटते. थँक्यू जिग्ना.